नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं रंगोली या चॅनलवरती. चला तर मग नेहमीप्रमाणे आज नवीन व्हिडिओ शेअर करते तुमच्याशी. तर आजच्यासुद्धा आपल्या रांगोळी या खूप सुंदर आणि रेखीव आपल्या आहेत. तर चला तर मग आपण सुरुवात करूयात. तर हे बघा, मी 2 ते 2 असे टिपके मारून घेतलेत आणि त्यावरती एक चौकोन तयार केला आहे. आणि चौकोनांच्या चारही बाजूनी आपल्याला सेम अंतरावरती 2-2 छोट्या छोट्या लाईन मारून घ्यायच्या आहेत. आणि प्रत्येक लाईनमधल्या 2 लाईन आपल्याला मी ज्याप्रमाणे वरी त्रिकोण तयार केलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत चारही बाजूनी. आणि त्यावरती मी असे चक्र काढून घेतलेले आहेत आणि त्यावरती चक्राच्या प्रत्येक दोन्ही साईडने आपल्याला अशा 2 सेम पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. रांगोळी खूप सोपी आहे, साधी, सिंपल आणि एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणारीसुद्धा आहे. तर तुम्हाला तर ही रांगोळी आवडली तर नक्कीच तुम्हीसुद्धा ही रांगोळी ट्राय करा. तर बघा, मी इथे सगळ्या पाकळ्या काढून घेतल्यात आणि त्यावरती हिरव्या रांगोळीने असे 3 छोटे छोटेसे डॉट्स मारून घेते आणि त्याला प्रेससुद्धा करून घेते. तर मैत्रिणींनो, रांगोळी हा विषय तर आपल्या जिव्हाळ्याचा आहेच. तर त्याचबरोबर रांगोळी ह्या आपल्या सणानुसार, वेळानुसार ह्या आपल्या बदलत असतात. देवासाठी वेगळ्या, तुळशीसमोर काढण्यासाठी वेगळ्या, दाराबाहेर काढणाऱ्या वेगळ्या, किंवा प्रत्येक सणासाठीच्या रांगोळी वेगळ्या, किंवा लग्न समारंभ, वेगवेगळे कार्यक्रम म्हणा, लग्न असो, एंगेजमेंट असो, किंवा डोहाळं जेवण असो, किंवा असे बरेच काही कार्यक्रम होत असतात. त्या पद्धतीने तिथे रांगोळीसुद्धा आपल्या बदलत असतात. तर आता नवीन प्रथा, नवीन संस्कृती किंवा नवीन जनरेशननुसार सुद्धा हे सगळं काही बदलत असतं. तर प्रत्येक एका ठराविक सणासाठी, काळासाठी या रांगोळी वेगवेगळ्या असतात. त्यानुसार आता खूप सुंदर सुंदर रांगोळी ह्या काढल्यासुद्धा जातात. कलाकारही तशाच खूप सुंदर सुंदर रांगोळी, अगदी मन भरून येईल या पद्धतीने रांगोळी काढतात. तर त्या रांगोळी पाहतानासुद्धा खूप छान वाटतं. एक मनाला आनंद देणारं एक सकारात्मक भाव त्यातून उमलत असतात. तर खूप काही यामधून शिकता येतं आणि शिकण्यासारखंसुद्धा असतं. रांगोळी ही एक आपली परंपरा आहे. त्या परंपरेनुसार आपण त्यासोबत त्याला जपलंसुद्धा पाहिजे. तर आपली पहिली रांगोळी इथे कंप्लीट झालेली आहे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढतो आहे. इथे बघा, मी एक चक्र काढून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित आकारसुद्धा देऊन घेतला आहे. आणि त्यावरती मी बघा कशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूने असे त्रिकोण टाईप थोड्या लांब आकाराच्या लाईन काढून घ्यायच्या आहेत. आणि त्या दोन्हीच्या मध्ये जेवढी जागा आहे तिथे मी 2 सेम लाईन आणि त्यावरती एक छोटीशी लाईन काढून त्यावरती लाल रांगोळीने 3 डॉट्स दिलेत आणि पिवळ्या रांगोळीने सुद्धा 3 डॉट्स दिलेत आणि त्यावरती एक लांब डॉट्स देऊन घ्यायचं आहे आपल्याला. तर ही सुद्धा रांगोळी खूप छोटीशी, अगदी देवघरात किंवा तुळशीसमोर काढण्यासाठी किंवा दारामध्ये सुद्धा आपल्याला डेलीच्यासाठी ही रांगोळी काढण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि सुंदरसुद्धा आहे. अगदी रेखीव दिसणारी आहे आणि त्यातल्या त्यात खूप सोपी रांगोळी आहे ही. तर तुम्हाला ही रांगोळी आवडली तर तुम्हीसुद्धा ही रांगोळी नक्कीच ट्राय करा. आणि आजच्यासुद्धा रांगोळीपैकी तुम्हाला रांगोळी कशा वाटल्या किंवा कोणती जास्त आवडली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तर इथे आपण पुढची म्हणजेच तिसरी रांगोळी काढतो. इथे मी बांगडीचा वापर केला आहे आणि त्यामध्ये मी हलकासा पांढरा रंग भरून घेतला आहे आणि सेम बांगडीच्या साईडचा मी गोलाकार इथे तयार करून घेतलेला आहे. तर हे बघा, तर आपल्याला इथं गोपद्म आकाराचे चारही साईडने असे सेम गोपद्म काढून घ्यायचे आहेत आणि त्याला व्यवस्थित आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, मी चारही साईडनी काढून घेतलेत आणि व्यवस्थित आकारसुद्धा देऊन घेतला आहे बोटाने तिथे. आणि त्या प्रत्येक गोपद्माच्या वरती आपल्याला अशा 2 लाईन काढून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडनी काढल्यास 4 लाईन आपल्याला, एक मोठ्या आणि नंतर एक लहान लहान अशा दोन्ही लाईन मारून घ्यायच्या आहेत. तर ही सुद्धा एक संस्कार भारती पद्धती रांगोळीमधली आपली एक छोटीशी आणि अगदी सोपी रांगोळी इथे तयार होईल. खूप सुंदर दिसतात या संस्कार भारती रांगोळी. आपण पाहूयात एखाद्या भागामध्ये संस्कार भारती रांगोळी. तर बघा, मी त्या दोन्हीच्या मध्ये जी जागा आहे तिथे मी अशा थोड्याशा लांब आकारामध्ये असे ठिपके देऊन घेतलेले आहेत. मी ऑरेंज कलर आणि हिरवा कलर इथे ठिपक्यांसाठी वापरला आहे आणि त्याच्या खालती एक पांढऱ्या रांगोळीने छोटा छोटा डॉट्स देऊन त्याला प्रेससुद्धा करून घेतलेला आहे. खूपच सुंदर दिसतात ह्या रांगोळी. अगदी मोठ्या असतात आणि अगदी छोट्यासुद्धा यामध्ये संस्कार भारतीमध्ये रांगोळी असतात. एकदम अट्रॅक्टिव्ह रांगोळी आणि रेखीव असतात. आपण सुद्धा छोट्या छोट्या रांगोळीपासून सुरुवात करूयात संस्कार भारतीच्या. आपण एखाद्या भागामध्ये त्यासुद्धा रांगोळी काढूयात पुढील. तर मध्ये मी इथे बघा लाल रांगोळीने एक छोटा डॉट्स दिला आहे. खूप सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी ही तयार झालेली आहे आपली. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल.
इथे आपण पुढची रांगोळी काढतो आहे। इथे मी एक लाईन देऊन घेतली आणि त्यावरती 2 डॉट्स दिलेत आणि वाटीच्या सहाय्याने त्याला प्रेससुद्धा करून घेतले आणि बोटाने आपल्याला इथे असे चक्र काढायचे आहेत। हे चक्रसुद्धा संस्कार भारती रांगोळीमध्ये जास्त प्रमाणामध्ये काढल्या जातात। अगदी सोप्या असतात रांगोळी आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात त्या रांगोळी, मला फार आवडतात। तर इथे बघा मी दोन्ही साईडने असे 3 मोठे मोठे डॉट्स दिलेत आणि 2 डॉट्स आपल्याला मध्ये ओढून घ्यायचं आहे आणि शेवटच्या बाहेरच्या टोकाला आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे। तर हे बघा अगदी सोपी आणि एकदम दिसायलासुद्धा सुंदर रांगोळी दिसत असते ही। मध्ये मी ऑरेंज कलरने मोठा डॉट्स दिला आहे आणि खाली आपल्याला 2 लाईन देऊन त्यावरती 3 असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत। तर हे बघा मी 2 पांढऱ्या रांगोळीने दिलेत, एक लाल आणि एक पिवळ्या रांगोळीने देते। तर ही सुद्धा रांगोळी आपली डेलीसाठी देवघरात तुळशीसमोर काढण्यासाठी तयार झालेली आहे। मैत्रिणींनो, अशा छोट्या छोट्या तुम्हाला नेहमीसाठी सणावारांसाठी रांगोळी आपल्या अपलोड होत असतात चॅनलवरती। तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टावरती सुद्धा आय डी आहे, तिथे सुद्धा फॉलो करा तुम्हाला जर रांगोळी आवडत असतील तर। तर हे बघा मी इथे सुद्धा बांगडीचा वापरच केलेला आहे आणि त्यावरती सुद्धा एक लाईन मारून घेतली आणि चारी साईडने आपल्याला असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत एका ठराविक अंतरावरती आणि त्यावरती आपल्याला असे 5 डॉट्स देऊन बोटाच्या आकाराने अशा त्याच्या पाकळ्या तयार करायच्या आहेत। सेम चारही बाजूने आपल्याला सेम असंच करायचं आहे। हे बघा या पद्धतीने आणि ज्या आता दोन्हींच्या या पाकळ्यांच्या मध्ये जी जागा आहे तिथे आपल्याला लाईन मारून घ्यायच्या आहेत। तर इथे मी वरती लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेते, त्याला प्रेससुद्धा करून घेते। इथे बघा मी अशा छोटे छोटे चेक्स करून घेते मध्ये। तुम्ही मध्ये लाल किंवा पिवळ्या रंगाने मोठा डॉट्ससुद्धा देऊ शकता, आपल्याला जे तुमच्या मनाला जे काढायला आवडेल ते तुम्ही तिथे काढू शकता। तर हे बघा मी अशा 4 लाईनसुद्धा देऊन घेतल्यात। ही सुद्धा आपली बेसिक आणि छोटीशी रांगोळी इथे तयार झालेली आहे मैत्रिणींनो। तर इथे आपण आता पुढची रांगोळी काढतो। इथे मी 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेत आणि त्यावरती आपण अशा 2 जॉईंट लाईन करून आपल्याला असं इथे फूल तयार करून घ्यायचं। हे बघा 3 पाकळ्यांचं या पद्धतीने खूप सोपी आहे ही सुद्धा रांगोळी आणि जे मध्यंतरी जागा आहे तिथे आपण एक पाकळी काढल्यासारखं पान काढून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, ह्या होत्या आजच्या रांगोळी। तर उद्याच्या भागामध्ये किंवा परवाच्या भागामध्ये तुम्हाला कोणत्या रांगोळी पाहायला आवडतील सांगितलं तर छान होईल, कारण मला त्या पद्धतीने तुम्हाला रांगोळी दाखवता येतील। तुम्हाला रांगोळी कोणत्या काढायला आवडतील किंवा तुम्हाला कोणत्या रांगोळी जमत नाहील हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा, मी त्या रांगोळी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर हे बघा मी इथे लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स मारून घेतलेत आणि मध्ये हलकासा व्हाईट